नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सुहास सलपेकर आणि डॉक्टर जी.आर. शर्मा. डॉक्टर, तुम्हा दोघांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर सुहास हे MS DNB इन यूरोलॉजी, डिप्लोमा इन यूरोलॉजी लंडन इथून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. तर FRCS FAIS वसंत एंडो यूरोलॉजी क्लिनिक नागपूर इथे ते कार्यरत आहेत. डॉक्टर जी.आर. शर्मा यांनी MBBS MS आणि MCH इन यूरोलॉजी हे शिक्षण घेतलेलं आहे. ते सध्या DNB जेनिटो युरिनरी सर्जरी चितळे क्लिनिक सोलापूर इथे कार्यरत आहेत. तर अधिक वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूयात. आपला विषय आहे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया म्हणजेच BPH. तर डॉक्टर शर्मा, नक्की हे BPH म्हणजे काय आहे? मॅडम, BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया. प्रोस्टेट ही एक ग्रंथी असते, प्रत्येक पुरुषाला ही ग्रंथी असते आणि जसं वय वाढतंय त्या ग्रंथीमध्ये काही बदल होतात आणि त्या ग्रंथीचे बदल आणि वाढीमुळे जे काही लघवीचे त्रास उद्भवतात याला बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया म्हणतात. तसं बघायला गेलं तर ही टर्मिनॉलॉजी एक हिस्टोलॉजिकल डेफिनेशन आहे, पण आता सगळे जे प्रोस्टेटमुळे सिम्पटम्स होतात त्याला लोअर युरिनरी ट्रॅक्ट सिम्पटम्स म्हणजे LUTS या नावाने संबोधित केलं जातं. डॉक्टर सुहास, तुमच्याकडे येते. खरं तर हे प्रोस्टेट ग्रंथी नेमकं काय आहे आणि त्यांचं कार्य काय आहे? प्रोस्टेट ग्रंथी ही एक टिपिकली पुरुषत्वाची ग्लँड आहे. स्त्रियांमध्ये ती आढळत नाही आणि याचं मुख्य कार्य असतं की वीर्यामधला एक घटक तयार करणं. आपले स्पर्म्स म्हणजे शुक्राणू जे आहेत त्यांना जे न्यूट्रिशन पुरवायचं असतं त्याच्याकरता म्हणून जे वीर्य निघतं त्याच्यात हा भाग प्रोस्टेटमधनं तयार होतो. तर याचं मुख्य कार्य असतं वीर्य तयार करणं आणि हे फक्त पुरुषांमध्येच आढळतं. बरं, याच रिलेटेड डॉक्टर सुहास आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की BPH हे किती सामान्य आहे? BPH हे बेसिकली बघण्यात येतं की हा वयोमानाचा भाग आहे. जनरली असं बघण्यात आलंय की 50 नंतर त्याची हळूहळू वाढ व्हायला लागते. त्याला आम्ही बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया म्हणतो. 50 नंतर जशी सुरुवात होते तर काही लोकांना 60व्या वर्षी, काही लोकांना 70व्या वर्षी, पण बाय द टाइम ते 80व्या वर्षी 90% लोकांना ह्याचा त्रास सुरू होतो. 60व्या वर्षापर्यंत जवळपास 60 ते 70% लोकांना याचा त्रास सुरू होतो. तर हा वयोमानाचा भाग आहे. जसं तुमचे केस पांढरे होणं किंवा मोतीबिंदू तयार होणं हा पण एक वयोमानाचा भाग असतो, तसाच प्रोस्टेट एनलार्जमेंट हा देखील वयोमानाचा भाग असतो. आणि वयोमानाचा भाग असल्यामुळे हे होतं की जेव्हा तो वाढतो तेव्हा लघवीचा मार्ग म्हणजे युरेथ्रा जो आहे तो थोडा आकुंचन पावतो आणि त्याच्यामुळे मग लघवीचे त्रास सुरू होण्याची शक्यता असते. आता ह्याच्यात जर दाखवायचं झालं तर हे आपलं ब्लॅडर आहे आणि हा लघवीचा मार्ग आहे आणि ह्याच्यामध्ये जी गाठ आहे त्याला प्रोस्टेट म्हणतात. ही गाठ जी आहे ती जर वाढली तर लघवीचा मार्ग आकुंचन पावतो आणि लघवीचा मार्ग हळूहळू बारीक होतो आणि त्यामुळे लघवी करण्याला त्रास होऊ शकतो. बरं, डॉक्टर शर्मा, तुमच्याकडे येते. कोणताही आजार होण्याआधी त्याची लक्षणं दिसून येतात. मग BPH मध्ये देखील अशी काही लक्षणं दिसतात का? लक्षणं तयार होतात कारण जसं सुहास सरांनी सांगितलं की लघवीचा मार्गात अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण झाला तर आउटफ्लो ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि इरिटेटिव्ह सिम्पटम्स तयार होतात. म्हणजे काय की लघवी करायला त्रास होतो किंवा इरिटेटिव्ह सिम्पटम्स म्हणजे लघवीला वारंवार जाणे, रात्री बऱ्याच वेळी लघवीसाठी उठावं लागणे किंवा लघवी कंट्रोल न करता येणे, लघवीची धार बारीक होणे, अडकून अडकून होणे, लघवी केल्यावर अजून लघवी शिल्लक आहे अशी भावना राहणे आणि बऱ्याच लोकांना लघवी करायला थोडा जोर करावा लागतो किंवा लघवी हळूहळू थांबून 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 अशी होते. तर हे प्रामुख्याने ही लक्षणं आहेत. हे जर वाढत गेले तर कधी कधी अचानक लघवी बंदही होते. कधी कधी या प्रोस्टेटच्या प्रॉब्लेममुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात त्यामुळे इन्फेक्शन होणं म्हणजे लघवीत जंतू संसर्ग होणं किंवा लघवीच्या पिशवीत ज्याला आपण मूत्राशय म्हणतो त्यात खडे तयार होणं किंवा ब्लॅडरवर परिणाम होऊन लघवीची पिशवी नीट काम न करणं आणि अगदी लघवीत तुंबून जाणं ज्याला क्रॉनिक रिटेन्शन म्हणतो असंही होतंय.
बरं डॉक्टर सुहास, तुम्ही ही जी काही लक्षणं सांगितलेली आहेत तर त्यानुसार या बीपीएचचा धोका सर्वाधिक जास्त कुणाला असतो, काय सांगाल? जे माणसं म्हणजे असं बघण्यात आलंय की हा मी सांगितलं तसं वयोमानाचाच भाग आहे. वयाच्या 60 नंतर हळूहळू जेव्हा लघवी पूर्णतया होत नाही आणि हळूहळू मूत्राशयामध्ये म्हणजे ब्लॅडरमध्ये जर ती जमा व्हायला लागली तर अशा लोकांना मग तो जास्त त्रास असतो. आणि असं बघण्यात आलंय की अ, जर हे प्रेसिपिटेट करणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात, कॉन्स्टिपेशन असतं, जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर त्याच्यामुळे देखील हा त्रास वाढू शकतो. तर जे लोक 60च्या वर किंवा 70च्या वर असतात त्या लोकांना हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो आणि लघवीची धार कमी होते किंवा जोर करावा लागतो किंवा बराच वेळ ते जर तुम्ही पब्लिक टॉयलेटमध्ये गेलात तर तिथे लक्षात येतं की तुम्ही तिथे उभे आहात आणि आधी ऑलरेडी 2-3 लोक येऊन पण गेले पण तुम्ही अजूनही तिथेच उभे आहात आणि यू आर ट्राइंग टू एम्प्टी युअर ब्लॅडर, तर असं होण्याची शक्यता असते. बरं, तुम्ही म्हटलं हे बीपीएच होण्यामागे काहीतरी कारण असणार, ते नेमकं काय आहे? डॉक्टर शर्मा काय सांगाल? प्राजक्ता, नेमकं कारण काय असं एक ठोस कारण सांगणं अजून तरी शास्त्रज्ञांना शक्य झालं नाहीये. हं, जसं हा वयोमानाचा भाग आहे की जसं वय वाढतंय तसं होते, जसं मोतीबिंदू तयार होतो आणि केस पांढरी होतात, तसं हा एक वयोमानाचा भाग आहे. पण काही गोष्टींमुळे हे नक्कीच होतंय, जसं की जर हॉर्मोन्स आहेत, ज्याला टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे त्यालाच हे होऊ शकते. इन्फेक्शनचा रोल आहे, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक्सचा रोल आहे. तर असे हे बरेच थिअरीज आहेत. पण सध्या जर सोप्या भाषेत आणि एक साधारण माणसाला सांगायचं झालं तर हे वयोमानाचा भाग आहे. जसं वय वाढतंय तसं या गोष्टी होतात. बरं डॉक्टर सुहास, तुमच्याकडे येते. खरं तर वयोमानाचा हा भाग आहे असं डॉक्टर शर्मांनी सांगितलंय, मात्र बीपीएचची गुंतागुंत काय असू शकते? अ, हा जसा डॉक्टर शर्मांनी सांगितलं की हॉर्मोन्स हळूहळू कमी व्हायला लागतात. हं, स्त्रियांमध्ये जसं मेनोपॉज होतं तसं माणसांमध्ये अँड्रोपॉज म्हणजे टेस्टोस्टेरॉन हार्मोन हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्याचे हे परिणाम ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे बऱ्याच वर्षांमध्ये 15-20 वर्षांमध्ये दिसायला लागतात. आणि त्याच्यामुळे हा त्रास, आता याची गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लिकेशन्स कसे असतात की जर तुम्ही लक्ष नाही दिलं, तुम्ही समजा लघवी लागली आणि फार वेळ रोखून ठेवली तर मग नंतर लघवी करायला फार त्रास होतो आणि मग लघवी पूर्णतया जर रुकली तर मग आपल्याला मग कॅथेटर म्हणजे नळी टाकून मग लघवी काढावी लागू शकते. जर आपण त्याच्याकडे अजून दुर्लक्ष केलं, काही लोक ना जसं क्रॉनिक रिटेन्शन होतं म्हणजे बरेच दिवस ते त्याकडे दुर्लक्ष करतात, मग थोडी थोडी युरिन, आणि ते रिटायर्ड लोक आहेत, ते घरी बसले असतात, त्यांना किती वेळ बाथरूम मध्ये बसले तरी काही फरक नाही पडत, असे लोक खूप दुर्लक्ष करतात, नाही उद्या जाऊ डॉक्टरांकडे, परवा जाऊ, असं करत करत खूप जर ते अंगावर काढतात अशा वेळेस मग ब्लॅडर तुडुंब भरलेलं असतं आणि फक्त ओव्हरफ्लो होतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा हळूहळू किडनीवर देखील बॅक प्रेशर यायला लागतं आणि मग किडनीचं काम मग हळूहळू कमी व्हायला लागतं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी काही दिवसात होतात असं नाही, काही महिने किंवा काही वर्ष लागतात या गोष्टीला. त्यामुळे ह्या गोष्टींकडे तुम्हाला जर लघवीचा त्रास असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाणं त्यामुळे आवश्यक असतं. पण जे लोक दुर्लक्ष करतात आणि फार दिवस त्याच्याकडे लक्ष देत नाही, अशा वेळेस मग किडनीवर बॅक प्रेशर येतं आणि जर ब्लॅडर पूर्णतया रिकाम होत नसेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, स्टोन्स बनण्याची शक्यता असते. आणि जर काही लोकांना हार्टचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर ते लोक बऱ्याच वेळा डायुरेटिक्स म्हणजे शरीरातलं एक्सेस पाणी बाहेर काढण्याकरता ज्या गोळ्या हार्ट करता म्हणून दिल्या जातात त्या जर घेत असतील तर ब्लॅडर अजून जास्त भरत जातो. आणि ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम म्हणजे कॉम्प्लिकेशन्स हे होतात की किडनीवर बॅक प्रेशर येतं, युरिया क्रिएटिनिन वाढायला लागतं आणि अगदीच फारच जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर इव्हन किडनी फेल्युअर म्हणजे किडनीचं काम देखील कमी होण्याची शक्यता असते. बर, म्हणजे बीपीएचची गुंतागुंत खरं तर खूप मोठी आहे. मात्र शर्मा डॉक्टर, बीपीएचची तपासणी करायची असेल तर ती कधी करावी? काही विशिष्ट कालावधीतच ती करावी लागते का? जेव्हा एका पुरुषाला 50 नंतर लघवीचे जे सांगितले होते त्रास की लघवीला वारंवार जाणे किंवा लघवीची धार कमी झाली आहे किंवा जोर करावा लागतोय किंवा पूर्ण रिकामी झाली आहे असं वाटत नाही आणि ह्या गोष्टींमुळे त्याच्या दैनंदिन कार्यात आणि दिनचर्येत अडथळा निर्माण होऊ लागतो, तेव्हा त्यांनी त्याची तपासणी करून घ्यावी. मी इथे अजून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की ज्या लोकांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये म्हणजे एखाद्या पुरुषाच्या वडिलांना किंवा अंकलला
कर्करोग झालाय प्रोस्टेटचा, तर त्यांनी 50 नंतर त्रास नसला तरी एकदा मूत्ररोग तज्ञाला दाखवून त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. खरं तर डॉक्टर बीपीएच विषयी अतिशय मोलाची माहिती आपल्याला देत आहेत. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, प्रेक्षकांच्या मनात देखील अनेक प्रश्न असतील, त्याविषयी तुमच्याकडून उत्तर घ्यायचीच आहेत. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेते. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर शर्मा आणि डॉक्टर सुहास हे आपल्याला बीपीएच विषयी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहेत. डॉक्टर सुहास, तुमच्याकडे येते. बीपीएच असलेल्या रुग्णांना कर्करोगाचा देखील सामना करू लागू शकतो का? म्हणजे कर्करोग होण्याची काही शक्यता आहे का? डेफिनेटली कर्करोग होण्याची, प्रोस्टॅटिक कॅन्सर त्याला आपण म्हणतो, बरं. कर्करोग होण्याची शक्यता असते. जेव्हा नॉर्मल एजिंग प्रोसेसमध्ये प्रोस्टेटचा साईज वाढत जातो त्याला आपण बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लेसिया होते. जेव्हा हीच ग्रोथ ऍबनॉर्मल सेल्समुळे होते त्याला आपण कॅन्सर म्हणतो. नॉर्मल प्रोसेस म्हणजे जी नॉर्मल एजिंग प्रोसेस असते आणि ऍबनॉर्मल सेल्युलॅरिटी म्हणजे ऍबनॉर्मल ग्रोथ जी असते त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि जसं डॉक्टर शर्मांनी सांगितलं तसं ज्या फॅमिलीजमध्ये प्रोस्टेटचे कॅन्सरची हिस्ट्री आहे अशा लोकांना परत होण्याची शक्यता थोडी जास्त असते. तर त्या लोकांनी रुटीन टेस्ट करून घेणं आवश्यक असतं. कॅन्सरची ग्रोथ जसजशी व्हायला लागते त्यावेळेस हेच त्रास परत तुम्हाला दिसतात की लघवीची धार कमी होणे किंवा वारंवार लघवीला जाणं, रात्री वारंवार उठावं लागणं आणि कधी कधी लघवीतनं रक्त येणं. तर हे सगळे जे सिम्पटम्स आहेत, लक्षणं जे आहेत, ते प्रोस्टेट नॉर्मली वाढलं किंवा कॅन्सरनी वाढलं तरी ते सेमच असतात. त्यामुळे नुसत्या सिम्पटम्सवरून आपण काही हा कर्करोग आहे असं म्हणू नाही शकत. त्याकरता जेव्हा आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो तेव्हा लक्षात येतं की ह्या माणसाला जी नॉर्मल एजिंग प्रोसेस आहे ती नसून ही कॅन्सर आहे, हे आपल्याला मग डायग्नोसिस करावं लागतं. बरं. डॉक्टर शर्मा, तुमच्याकडे येते. जसं की तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरून मूत्रपिंड निकामी होण्याची काही शक्यता असते का? काय सांगाल? शक्यता असू शकते, पण जसं डॉक्टर सुहासनी सांगितलं ते लगेच होत नाही. प्रोस्टेट ग्रंथी जेव्हा वाढते तेव्हा लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. हा अडथळा निर्माण झाला की मूत्राशयावर ताण पडतो आणि लघवी साठायला लागते. मग मूत्राशय लघवीत साठते आणि मूत्राशयाचे काम करण्यावर पण परिणाम होतो. जसं जसं हे वाढत जात आहे तर किडनीमधनं म्हणजे मूत्रपिंडातनं लघवी मूत्राशयात येणं डिफिकल्ट होत जात आहे आणि ह्या अडचणी जेव्हा वाढत जातात तेव्हा किडनीवर ताण पडतो आणि मग मूत्रपिंड निकामी होऊ शकते. पण अधिकांश वेळी असं बघण्यात आलंय की जरी लघवी पूर्ण तुंबली आहे आणि क्रॉनिक रिटेन्शन जरी असेल आणि क्रिएटिनिन म्हणजे मूत्रपिंडाचं काम करण्याचं एक मापक आहे, ब्लड टेस्ट आहे, ते वाढलं जरी असेल तर बऱ्याच वेळी कॅथेटर ठेवल्यानंतर ते बऱ्याच वेळी नॉर्मलला येतो. पण इतकी वेळपर्यंत कुणी थांबून हे प्रयोग करूच नये. लघवीचा त्रास सुरू झाला की एखादा दाखवून त्याच्यावर उपचार करून घेणं हे सगळ्यात सोपं मार्ग आहे. मात्र या बीपीएच वर काहीतरी निदान असेल आणि ते निदान कसं होतं यासाठी कोणते वेगवेगळे तपास करावे लागतात का? डॉक्टर सुहास. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इन जनरल सगळेजण आपल्या जनरल फिजिशियनकडे पहिले जातात की लघवीचा त्रास आहे. मग ते म्हणतात की नाही आता तुम्हाला माझ्याकडे नाही तर स्पेशालिस्टकडे म्हणजे मूत्ररोग तज्ञाकडे जाणं आवश्यक, म्हणजे युरोलॉजिस्टकडे जाणं आवश्यक आहे. जेव्हा ते युरोलॉजिस्टकडे येतात तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही पहिले त्यांची लक्षणं काय आहे ते बघतो. त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम्स जास्त आहे की इरिटेटिव्ह सिम्पटम्स जास्त आहे, त्याप्रमाणे मग लक्षणं काय आहे ते बघितल्यानंतर मग एक जनरल एक्झामिनेशन पेशंटची करावी लागते. ब्लॅडर त्यांचं तुंबलेलं आहे का, पोटात आपल्याला ब्लॅडर हाताला लागतंय का, लघवीचा मार्ग आकुंचन पावलाय, बऱ्याच वेळा अजून काही गोष्टी आपणाला दिसण्यात येतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आम्ही डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणतात, म्हणजे लॅट्रिनच्या ठिकाणी म्हणजे एनस मधनं आम्ही बोट टाकून प्रोस्टेटची गाठ, कारण प्रोस्टेटची गाठ ही बाहेरून हाताला लागत नाही, तर आपल्याला एनस मधनं बोट टाकून तिथे आपल्याला ती फील करावी लागते, किती वाढलेली आहे, काय आहे. ती जर फार कडक किंवा हार्ड असेल तर त्याच्यात कॅन्सर असण्याची पण शक्यता असते. तर आपल्याला डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन मध्ये बऱ्याच गोष्टी
कळतात. त्यामुळे महत्वाची गोष्ट ती असते की पहिले जनरल एक्झामिनेशन, मग डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन, हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही ठरवतो की आता यांना पुढे काय 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 तपासणी, म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट करायचे आहेत का. लॅबोरेटरी टेस्टमध्ये रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी आणि मग रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, ज्याच्यामध्ये अल्ट्रासोनोग्राफी. तर ह्या बेसिक गोष्टी जर आपण केल्या, ह्याच्या सोबतच आमच्याकडे एक मशीन आहे ज्याच्यावर तुम्ही जर लघवी केली, कमोड असतं, कमोडला कॉम्प्युटरला जोडलेलं असतं, तुम्ही त्याच्यात जर युरिन केलं तर तुमची लघवीची धार म्हणजे युरिनचा फ्लो कसा आहे त्याला युरोफ्लोमेट्री म्हणतात. तो फ्लो कसा आहे याचा देखील आपल्याला अंदाज होतो. बर, डॉक्टर शर्मा तुमच्याकडे येते. बीपीएच व्यवस्थापनामध्ये अनेक उपचार पद्धती आलेल्या आहेत, त्या नेमक्या कोणत्या आहेत, काय सांगाल? प्रोजेक्ट याला बेसिकली 2 कॅटेगरीज मध्ये आपण डिवाइड करू शकतो. हं. एक मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे औषधोपचारांनी, आणि दुसरं सर्जिकल मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंट मध्ये बऱ्याच प्रकारची औषधं आहेत, ज्याला अल्फा ब्लॉकर्स म्हणतात, मग 5 अल्फा रिडक्टेज इन्हिबिटर्स आहेत आणि ब्लॅडर रिलॅक्संट्स आहेत. हे एकमेव किंवा यांच्या संमिश्रणाने आपण यांची या लक्षणांचे चे उपचार करू शकतो. आणि जेव्हा मेडिकल मॅनेजमेंटनी लक्षणांमध्ये पाहिजे तसं सुधार होत नाही किंवा कॉम्प्लिकेशन झाले, जसं लघवी बंद पडली आहे किंवा मुतखडे तयार झालेत किंवा किडनीवर परिणाम होऊ लागला आहे, तर मग सर्जिकल ट्रीटमेंट कडे वळावं लागतंय. आणि सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये पण 2 प्रकारचे आहेत. एक दुर्बिणीच्या माध्यमातून होते की ज्याला आपण TURP म्हणतो, किंवा लेझरनी ज्याला आपण इन्युक्लिएशन ऑफ प्रोस्टेट म्हणतो. आणि अगदीच फार मोठं प्रोस्टेट वाढलं असेल तर कधी कधी ओपन सर्जरी ही करावी लागते. पण सुरुवातीला जेव्हा लक्षणं सौम्य असतात, माइल्ड टू मॉडरेट सिम्पटम्स असतात, तर आपण औषधांनीच ते सुरू करतो. आणि औषधं जर नियमित घेत गेले पेशंट आणि नियमित तपासणीला येत गेले, तर आपण याची वाढ, ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेशन ऑफ डिसीज, हे आटोक्यात आणू शकतो, की ज्याच्यामुळे सर्जरीकडे जायची शक्यता कमी व्हावी. डॉक्टर सुहास, जे रुग्ण बीपीएच न ग्रस्त आहेत त्यांना किती काळ औषधं घ्यावी लागतात, हा एक मोठा प्रश्न आहे, काय सांगाल? सुरुवातीला आम्ही 1 महिनाभर गोळ्या देऊन बघतो की त्याचा रिस्पॉन्स कसा आहे. पहिलं तसं पाहिलं तर एका आठवड्यातच आपल्याला कळतं की या गोळ्यांनी यांना फायदा होतोय की नाही. आणि जर त्यांना गोळ्यांनी फायदा होतोय तर मग आम्ही ते कंटिन्यू करतो. सुरुवातीला 3 महिनेपर्यंत देतो, आणि त्यानंतर जर आपण बंद केल्या गोळ्या आणि त्यांचा युरिनचा फ्लो कमी झाला किंवा त्यांचा त्रास परत सुरू झाला, तर मग आम्ही ते कंटिन्यू करतो. काही लोकांना आयुष्यभर या गोळ्या घ्याव्या लागू शकतात. काही गोळ्या, सगळ्या गोळ्या आयुष्यभर नाही घ्याव्या लागत, पण एक गोळी तरी नेहमी करता घ्यावी लागते, कारण वय हे वाढणार आणि प्रोस्टेटही हळूहळू वाढणार असतं. त्यामुळे काही लोकांना, 10% लोकांना तरी ऑलमोस्ट आयुष्यभर एक गोळी घ्यावी लागते. पण मोस्ट ऑफ द पीपल, त्यांना थोडा आराम वाटला की काही दिवसांनी ते आपोआपच बंद करून टाकतात. जेव्हा परत त्रास होतो तेव्हा परत येतात. असं बरेचसे लोक गेले कित्येक वर्ष ते तसे कॅरी ऑन लाईक दिस, असं आहे. डॉक्टर शर्मा, डॉक्टर सुहास यांनी बीपीएच साठी जी काही औषधं सांगितलेत त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करावं? मॅडम, फार छान प्रश्न आहे. कुठल्याही गोष्टीला जर ऍक्शन असेल तर एक रिएक्शन असते. खरंय. तर साईड इफेक्ट्स असतात, पण हे साईड इफेक्ट्स अगदी सौम्य असतात. जसं एक टॅम्सुलोसिन म्हणून गोळी आहे, त्याच्याने काही लोकांना अंशतः ब्लड प्रेशर ड्रॉप होतो. सिलोडोसिन गोळी आहे, त्याच्याने काही लोकांना जे सिमेन आहे तो बाहेर पडत नाही, जवळपास 40 to 50% लोकांना. आणि जर 5 अल्फा रिडक्टेज इन्हिबिटर्स वापरले गेले तर थोडंसं सेक्शुअल फंक्शन मध्ये थोडासा त्याचा इफेक्ट होतो. पण हे सगळे साईड इफेक्ट्स जे आहेत, ज्याला आपण म्हणतो की पोस्चुरल हायपोटेन्शन वगैरे, हे अगदी कमी पर्सेंटेज मध्ये आढळते. अगदी कॉमन साईड इफेक्ट्स बघायला गेले तर जेव्हा हे साधारण अल्फा ब्लॉकर्स, ज्याला आपण टॅम्सुलोसिन, सिलोडोसिन कॅटेगरीचे ड्रग्स आहेत, ते सुरू केल्यावर थोडंसं वीकनेस जाणवणं किंवा थोडंसं नाक बंद झाल्यासारखं वाटणं, हे कॉमन सिम्पटम्स आहेत जे 1-2 दिवसात सुरू होतात आणि अगदी इझिली कंट्रोलमध्ये पण येतात. पण एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगू इच्छितो, जे आम्ही सहसा प्रॅक्टिसमध्ये बघतो, की काही लोक जाऊन सोनोग्राफी करतात आणि सोनोग्राफी मध्ये प्रोस्टेट मोठं आहे म्हणून ते लगेच औषधं मनाने सुरू करतात. हे अतिशय चुकीचं आहे.
जोपर्यंत शारीरिक तपासणी आणि बाकीच्या तपासण्या होत नाही तोपर्यंत गोळ्या औषधं सुरू करणं हे अत्यंत चुकीचं राहील. मात्र हे बीपीएचचं जे काही व्यवस्थापन आहे त्यामध्ये शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते का डॉक्टर सुहास? आता ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण गोळ्या देतो आणि त्याचा इफेक्ट काही वर्ष चालतो आणि समजा ते वर्षभराने 2 वर्षांनी येतात, सांगतात की डॉक्टर साहेब आम्ही गोळ्या इतके दिवस घेतोय पण आता पहिलेसारखा त्याचा परिणाम राहिला नाही आणि हळूहळू आता धार कमी होत चालली आणि लघवी रुकत चालली आहे. मग आम्ही परत एकदा सोनोग्राफी करून हे बघतो की लघवी झाल्यानंतर मागे किती लघवी राहते. जर बरीच लघवी मागे साठलेली असेल तर याचा अर्थ हा की ब्लॅडर पूर्णतः रिकामं होत नसल्यामुळे हळूहळू त्याचा बॅक प्रेशर किडनीवर पण येण्याची शक्यता असते. मग अशा लोकांना मग आम्ही सांगतो की आता आपल्याला ऑपरेशनचा विचार केला पाहिजे. बर डॉक्टर, खरं तर आज तुम्ही दोघांनी बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया याबद्दल आपल्याला प्रेक्षकांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला देखील यासंबंधी काही आजार असतील आणि यावर उपचार करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांशी थेट बोलू शकता. डॉक्टर, आज तुम्ही दोघेही आमच्या या कार्यक्रमात वेळात वेळ काढून जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच टॉक टाइम मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.